श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते ती म्हणजे वसुबारसपासून. वसुबारसचा दिवस जो आहे तो गाय आणि वासराची अतिशय साध्या व सोप्या पण पारंपरिक पद्धतीने पूजा कशी करावी, तुम्हाला या पूजेची मांडणी वगैरे करण्याची जर हौस असेल तर ती पूजा मांडणी वगैरे करून पूजा कशी करायची, किंवा आपल्याकडे जर घर छोटं आहे, पूजा मांडणी करणं आपल्याला जास्त जमणार नाही, तर आपण काय करू शकतो, तर पूजा मांडणी न करता पूजा कशी करावी. गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी उपवाससुद्धा केला जातो. हा उपवास कोणी करावा, या उपवासाचे नियम काय आहेत, या उपवासाला काय खावं काय खाऊ नये, कारण हा जो सण आहे तो गाय आणि वासराशी निगडीत आहे. यामुळे काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. आणि हा जो उपवास आहे तो कधी सोडायचा आहे, याच दिवशी सोडायचा आहे की दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे गाय वासराची जी पूजा आहे ती कोणत्या वेळेस किंवा कोणत्या मुहूर्तावर करायची आहे, आणि दिवाळीचा जो पहिला दिवस असतो तो कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे. तसेच पहिल्यांदा दिवे लावताना पहिले 5 दिवे आपल्याला कुठे लावायचे, त्याचबरोबर अजून बरीचशी जी माहिती आहे, या दिवशी काय नैवेद्य दाखवला जातो, उपवास सोडताना काय पदार्थ खाल्ले जातात, अगदी म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहे गोवत्स द्वादशीच्या बद्दल, वसुबारसच्या बद्दल याची माहिती मी जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अंधकाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोदानांची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धनुस उद्देश हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण होतात किंवा पूर्णत्वास जातात. याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पन्न व्हावे, आपल्या मुलाबाळांचेच आरोग्य चांगले राहावे, त्यांना सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. आता बरेच जण काय करतात की वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा सकाळी करून घेतात आणि सकाळी पूजा एकदा केली म्हणजे हा सण झाला, पहिला दिवस दिवाळीचा झाला, या दिवशी काहीच करायचं नाही असं करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर माता लक्ष्मीचा या दिवाळीमध्ये आपल्याला कृपा व्हावी वाटत असेल तर या गोवत्स द्वादशीपासून विधिवत दिवाळीचे जे सणवार आहेत, दिवाळीचे जे 5 दिवस सोडून हा जो गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे, हा सुद्धा तितकाच उत्साह आपल्याला साजरा करायचा आहे. गोवत्स द्वादशीच्या दिवशी घरातील सर्व मंडळींनी सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वी उठायचं आहे, कारण दिवाळीमध्ये आपण माता लक्ष्मीचं नामस्मरण करत असतो. आपल्या घरी माता लक्ष्मी यावी म्हणजे सकारात्मकता आपल्या घरामध्ये यावी, यासाठी आपण सर्व खटाटोप करत असतो. आता लक्ष्मी म्हणजे काय, तर पैसा का, असं अजिबात नाही. लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरात आनंद, लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुटुंबातील सुख, लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुटुंबात जी मंडळी आहे ती एकमेकांबद्दलची जी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम व्यक्त करतात ते. लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुटुंबाचं, तुमचं उत्तम आरोग्य. लक्ष्मी म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळणं. लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये धनधान्यांची बरकत होणं. लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये पाहुणे रावळे, मित्र मंडळी, शेजारी पाजारी जे कोणी असतील, लहान मुलांचे मित्र हे घरामध्ये त्यांचं येणं जाणं. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असणं, बऱ्याच गोष्टी असणं म्हणजे खऱ्या अर्थामध्ये माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे हे असं असतं. पण आपल्याला काय वाटतं की लक्ष्मी म्हणजे पैसा. नाही. मग तुम्ही या दिवसापासून सकाळी लवकर उठायचं आहे आणि
त्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुमचं जे घर आहे, तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल, तुम्ही बैठ्या घरामध्ये राहत असाल, कुठेही राहत असाल तरी तुम्ही तुमच्या घरासमोरचं अंगण जे आहे ते झाडू मारून घ्यायचं आहे. तिथे पाण्याचा सडा टाकायचा आहे. आता इथे प्रश्न येतो की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, मग फ्लॅटसमोर कसा सडा टाकायचा? तर सगळं ओलं ओलं होऊन जाईल, मग ते जमत नाही. तर मग काय करायचं, त्यातूनही आपण मार्ग काढू शकतो. तर बघा, आपण एक स्प्रे बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी जे आहे ते हळदीचं ते आपल्या फ्लॅटसमोर शिंपडायचं. हळदीमध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते, त्यामुळे ही नकारात्मकता दूर राहते हळदीच्या पाण्यामुळे आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. सकारात्मकता म्हणजेच माता लक्ष्मी फक्त आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते. त्यामुळे दिवाळीच्या संपूर्ण दिवसांनी हे असं हळदीचं पाणी शिंपडणे किंवा हळदीच्या पाण्याचा सडा टाकणे अत्यंत शुभ व महत्त्वाचे मानले गेलेले आहे. त्यानंतर दिवाळीच्या दिवसामध्ये तुमच्या दरवाजासमोर छोटी का होईना दररोज रांगोळी काढायची. भले एक फूल काढा, एक स्वस्तिक काढा किंवा एक कमळ काढा, काहीही काढा, पण छोटीशी तुम्ही रांगोळी काढा. आता या गोवत्स द्वादशीच्या दिवशी आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्या. दारावर कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्या. त्याचबरोबर दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण लावा आणि अशोकाच्या पानांचं लावलं तरी चालेल. जुनं ते तोरण आहे झेंडूचं किंवा फुलांचं वगैरे असेल तर ते काढून घ्या. कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी येणार आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येते. त्यामुळे आपल्याला आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार सुशोभित करायचे आहे. ते जर सुशोभित नसेल तर अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. मग आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे की अलक्ष्मीला. या पद्धतीने सकाळची तुमची जी काही कामे आहेत ती याच दिवसापासून आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे सकाळी गाईची पूजा, वासराची पूजा केली जात असेल तर तुम्ही करू शकता, काहीही चुकीचं नाही. पण खऱ्या अर्थाने गाईची पूजा ही जी आहे, ज्या दिवशी वसुबारसचा दिवस असतो त्या दिवशी गाई वासराची जी पूजा आहे ती संध्याकाळी केली जाते. संध्याकाळी जर तुम्हाला कुठे गाय वगैरे मिळाली किंवा तुमचा घरचा गाईचा गोठा असेल तर जी खरीखुरी गाय आहे, तिचं वासरू आहे, तर त्याच्या पायावर पाणी टाकायचं आहे. हळदी, कुंकू, फुलं अर्पण करायची आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि वासराला ओवाळायचं आहे. त्याचबरोबर गाईला देखील ओवाळायचं आहे. तसेच या दिवशी गाय वासराला गवारीच्या शेंगेची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. पण आता आजकाल आपल्याकडे काही गाय नाही आहेत, मग आपण कसं करायचं, तर आपण गाय वासराची मूर्ती असते तर त्या मूर्तीची पूजा करायची आहे. आता पूजा मांडणी करून कशी घ्यायची हे आपण बघूया आणि नंतर मग मी तुम्हाला पूजा मांडणी न करता पूजा कशी करायची हे देखील सांगणार आहे. पूजा मांडणी करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर वस्त्र अंतरायचं. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, कारण कोणतीही पूजा, व्रत, वैकल्प आपण देवाच्या साक्षीनेच करत असतो. दिवा लावून झाल्यानंतर धूप, अगरबत्ती लावायची. आपल्याला बसायला आसन घ्यायचं, आपल्या कपाळावर गंध लावायचा आणि जी काही आपल्याकडे गाय वासराची जी मूर्ती असेल ती त्यावर ठेवायची. विधिवत ती गाय वासराची मूर्ती स्नान घालून घ्यायची. त्यानंतर स्नान घातल्यानंतर ती कोरडी करायची. कोरडी करून घेतल्यानंतर त्याला हळद, कुंकू, फूल, अक्षदा, धूप, दीप हे सगळं लावून घ्यायचं आणि सकाळी जर तुम्ही पूजा करत असाल तर एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा. कोणत्याही फळाचा, गोडाचा किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि संध्याकाळी जेव्हा गाय वासराची खऱ्या अर्थाने पूजा केली जाते त्यावेळेस मग तुम्ही जो गवारीची शेंगीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो तो संध्याकाळी दाखवू शकता. पण परंपरागत पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे सकाळी या गोष्टी केल्या जात असतील तर तुम्ही सकाळी करावं. मी सांगते ते बरोबर आणि तुम्ही सांगताय ते चुकीचं असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण प्रत्येकाने तुम्ही जे काही तुमच्या परंपरा आहेत, त्या ज्या काही आपल्या घराण्याचे कुळाचार आहेत त्याप्रमाणेच पूजा विधी करायचे असतात. तसेच रूढी परंपरा ज्या आहेत त्यानुसारच आपले सण समारंभ साजरे केले पाहिजेत. त्याला आपल्या घराण्याला पहिलं प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर संध्याकाळी पूजा करत असतील तर तुम्ही संध्याकाळी करा. जर तुमच्याकडे सकाळी पूजा करत असतील तर सकाळी करा. आता संध्याकाळी या पद्धतीने पूजा करायची आणि भाजी भाकरीचा नैवेद्य जो आहे तो दाखव
दाखवा. आता तुम्हाला जर पूजा मांडणी करायची नसेल, काही कारण असेल, जागेअभावी असेल किंवा लहान मुलं असतील, ती ठेवत नसतील, हात बोट लागतं किंवा ते पूजा ओढत असतील वगैरे, तर अगदी देवघराच्या समोर तिथे एक वस्त अंतरायचं, त्यावर गाय वासराची तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि तिथे देखील पूजा करू शकता. बाकी वस्त्र नसेल अंतरायचं तर एक प्लेट जरी ठेवली आणि त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती मूर्ती ठेवा. पूजा नैवेद्य वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा तिथे चालतील, हरकत नाही. आता प्रश्न येतो की तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर काय करायचं? मग अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही देवघराच्या समोर एखाद्या पाटावर किंवा फरशीवर गोपद्म काढू शकता. आणि या गोपद्म म्हणजे काय, तर गायीचे पाय. आता गोपद्म रांगोळीचे साचेसुद्धा आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळून जातात. तर हे गोपद्म तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही हाताने पण काढू शकता. आता मला तर बघा काढायची सवय आहे. मी अगदी रांगोळी माझ्या स्वतःच्या हाताने काढते. अगदी मी लहानपणापासून हे रांगोळी माझी आई काढायची ती बघत आलेली आहे, त्यामुळे मी स्वतःच हाताने काढते. त्यामुळे तुम्हाला जर काढायला येत नसेल हाताने तर तुम्ही गोपद्माचा साचा आणून गोपद्म काढू शकता. आता गोपद्म काढल्यानंतर त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण पूजा करायची आहे. बघा, काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. माझ्याकडे मूर्ती नाही तर आता चला गाईचे गोपद्म आहे तरी त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आणि त्या गोपद्माला आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता की तुम्ही मोबाईल किंवा तुमच्या लॅपटॉप वगैरे असेल तर त्यावर गाई वासराचा जो फोटो असतो तो काढू शकता. त्याची प्रिंट काढून आणा आणि त्यानंतर ती ठेवून त्याची पूजा करू शकता. हेही शक्य नसेल तर तुमच्या मुलांच्या ड्रॉइंग जर चांगली असेल तर गाय वासराचे स्केच तुम्ही त्यांना काढायला सांगा आणि त्याची जरी पूजा केली तरी चालेल. बघा, शेवटी आपल्या भावना महत्त्वाच्या असतात. आपले जे देवाबद्दलचे भाव आहेत ते महत्त्वाचे असतात. असं असतं का की तसं असतं, की असं नसतं, ते तसं नसतं, हे करण्यापेक्षा ज्यामागे आपले भाव कसे आहेत ते बघायचे. आपण अगदी मनोभावे पूजा करायची. ही पूजा आपली देवापर्यंत नक्कीच पोचते. बघा, माझ्याकडे मूर्ती नाही पण मला ही पूजा करायचीच आहे म्हणून मी एवढा खाटाटोप केला आणि ही पूजा. आणि हेच महत्त्वाचं आहे वसुबारसच्या दिवशी आपण जे पूजा करतो तो. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. या दिवशी उपवाससुद्धा धरला जातो. उपवास कसा केला जातो तर हा उपवास जो आहे संध्याकाळी सोडला जातो. संध्याकाळी गवारीची शेंगेची भाजी आणि भाकरी खाऊन हा उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी गाय वासराचं दर्शन जे आहे ते तुम्ही आवर्जून घ्यायला पाहिजे. तुमच्या घराजवळ कुठे गोशाळा वगैरे असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून दर्शन घ्या. आता ह्या जो वसुबारसचा उपवास प्रत्येकानेच करावा का? तुमच्याकडे करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, पण जर पद्धत नसेल तर तुमच्याकडे नाही केला तरीसुद्धा चालेल. आणि तुमच्याकडे केला जात नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करूही शकता. आता या दिवशी जर आपण उपवास केला तर या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत. यामागे सुद्धा एक विशिष्ट कथा सांगितली जाते की ते का खात नाहीत ते मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर या दिवशी गौरीची शेंगीची भाजी आणि भाकरी खाऊनच उपवास का सोडला जातो. त्याचबरोबर दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थसुद्धा या दिवशी खात नाहीत. आणि बरेच जण तर या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थसुद्धा खात नाहीत. गायप्रती कृतज्ञता म्हणून हा सण वसुबारस साजरा केला जातो. महिला या दिवशी आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य लाभावं, सुख समृद्धी लाभावी यासाठी हा उपवास करतात. व मूग का खाल्ले जात नाही ते आता आपण बघूया. एक आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. त्या म्हातारीला एक सून होती. तर त्या म्हातारीच्या घरी गाई, म्हैशी, गुरं, ढोरं, त्याच्यानंतर जी वासरं होती गाईची, दुधाळी, गव्हाळी. वसुबारसच्या दिवशी ती म्हातारी आपल्या सुनेला सांगते, मी शेतावर जात आहे, मी शेतावरून येईपर्यंत तू माडीवरती जा आणि माडीवरचा मुगाळी गव्हाळी काढून ती शिजवून ठेव. तेव्हा ही म्हातारी शेतात निघून गेली. सुनेने काय केले की मुगाळी गव्हाळी जी वासरं होती त्यांना ठार मारले आणि त्यांचं मांस शिजवून ठेवलं. संध्याकाळी म्हातारी आल्यानंतर पाहिलं तर ते लाल मांस तिला दिसलं. तेव्हा तिने सुनेला विचारले. तिने सर्व हकीकत सासूला सांगितली. सासूला
समजलं की नकळतपणे तिच्या हातून अपराध घडला आहे. ती देवासमोर गेली, देवाला क्षमा मागितली आणि त्यांना बोलली की संध्याकाळपर्यंत जर माझी जी वासरं आहे ती जिवंत झाली नाही तर मी प्राण सोडेन. संध्याकाळ झाली, गायी शेतातून घरी आल्या आणि आपली वासरं दिसत नाहीत म्हणून हंबारू लागल्या आणि ही वृद्ध म्हातारी देखील देवासमोरून उठली नाही. आता ती तिचे प्राण सोडणार असे दिसू लागले म्हणून देवाला दया आली आणि त्यांनी त्यांची जी वासरं होती ती परत पाठवली. अशा प्रकारे गायींना वासरांना बघून आनंद झाला. त्याच्यानंतर त्या म्हातारीला सुद्धा आनंद झाला. हे सगळं पाहून सगळं घर आनंदित झालं आणि त्यानंतर मग त्या म्हातारीने गाईला वासरांना ओवाळलं. त्यांना नैवेद्य म्हणून गवारीची भाजी आणि भाकरी हे चारलं आणि त्याच्यानंतर त्यांची पूजा केली. तेव्हापासून वसुबारसला गाई वासराची पूजा करण्याची पारंपरिक पद्धत सुरू झाली आणि हा नैवेद्य दाखवला गेला. तर आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी ही जी माहिती आहे ती सांगितली. ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत होईल एवढा शेअर करा म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओवरती पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.